परीक्षा परिषदेकडून खात्रीलायक बातमी मिळाली आहे. जून शेवटच्या आठवड्यात महा-टी-ई-टी आयोजित केला जाईल. केंद्रप्रमुख निकाल लागला की टी-ई-टी जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल. तयारी सुरू ठेवा. परीक्षा पॅटर्नमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. 55 व 60% फॉर्म्युला कायम राहील का? नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वरी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितल्याप्रमाणे टी-ई-टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा आता जूनमध्ये होणार आहे. तर मग येणाऱ्या परीक्षेत 55-60%चा फॉर्म्युला असेल का की त्यात काही बदल होणार आहे? तसेच आलेल्या बातमीप्रमाणे परीक्षा ही 6 वेळा होणार आहे का? तर मग पुढील परीक्षा कधी होणार आहे किंवा केव्हा होऊ शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जो उमेदवार टी-ई-टी पात्र नाही तो नियमानुसार पात्र शिक्षक मानला जात नाही. अलीकडे केंद्रप्रमुख परीक्षा देण्यापूर्वी नवीन शासन निर्णयानुसार टी-ई-टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या सर्वातून टी-ई-टी परीक्षेची अनिवार्यता आपल्या लक्षात येते. आता पहिला प्रश्न म्हणजे टी-ई-टी परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार का? या प्रश्नाचे उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील. आपल्या चॅनलवर आपण टी-ई-टी संदर्भात नोट्स व इतर माहिती शेअर करणारच आहोत. इथे तुम्हाला पुढारी न्यूजपेपरला आलेली बातमी दाखवते बघा. जून-जुलै महिन्यात दुसरी टी-ई-टी यामध्ये तुम्ही बातमी वाचू शकता. राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेची ध्येय तयारी 10 फेब्रुवारीची ही बातमी आहे बघा. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, इथे तुम्ही बघू शकता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE वर्षातून 2दा CTET परीक्षा घेते. जी CTET एक्झाम होते, जी CTET परीक्षा होते ती वर्षातून 2 वेळा होते. त्याच धर्तीवर राज्य परीक्षा परिषदेने वतीने शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुसरी टी-ई-टी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे. सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टी-ई-टी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तर शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर टी-ई-टी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परीक्षा परिषद देखील आता दुसरी टी-ई-टी परीक्षा घेण्याची तयारी करत असल्याची स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या टी-ई-टीच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बेडसे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षकांना पुढील 2 वर्षात टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळावी या दृष्टिकोनातून टी-ई-टी परीक्षेचे आता वर्षातून 2दा आयोजन केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत एक प्रश्न आम्हाला रद्द करावा लागला. आपल्याला माहितीच आहे की आता जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये एक प्रश्न रद्द केलेला आहे. तर यापुढे अशी चूक होणार नाही असे त्यांनी सांगितलेले आहे. अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा पार पाडू असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकांची निर्मिती करत असताना तज्ज्ञांबरोबर चर्चा करून बारकाईने नियोजन करण्यात येणार असल्याचे डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केले आहे. ही परीक्षा मित्रांनो जून-जुलैमध्ये होऊ शकते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की टी-ई-टी सर्वांना कंपल्सरी केलेली आहे. हे स्पष्ट झालेले आहे. या शिक्षकांना टी-ई-टी देण्याची जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी सुद्धा वर्षातून 2 वेळा टी-ई-टी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरी इथे महत्त्वाची बातमी बघा. गुणांमध्ये शिथिलता आहे का? 55-60%चा जो मुद्दा आहे तो आपण इथे क्लिअर करूया. गुणांमध्ये शिथिलता नाहीच. टी-ई-टी परीक्षेमध्ये पात्र करायचे असेल तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 60% म्हणजे किती मार्क्स? तर 150 पैकी 90 मार्क्स. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 55% म्हणजे किती? 150 पैकी 83 गुण मिळवणे गरजेचे आहे महत्त्वाचा. सध्या नोकरीत असलेल्या शिक्षकांना अध्यापनाचे कार्य, कौटुंबिक समस्या, आरोग्याचे कारण आदींचा विचार करता किमान सेवेतील शिक्षकांना तरी पात्रतेमध्ये गुणामध्ये कपात करावी असा प्रस्ताव विविध शिक्षण संघटना करत आहेत आणि काही आमदारांनी देखील केला आहे. परंतु त्यांना कोणताही शिथिलता देण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. परंतु त्यांची अपेक्षा योग्य असल्याचे देखील बेडसे यांनी स्पष्ट केलेले आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. जे शिक्षक आता कार्यरत आहेत, एवढ्या वर्षापासून सेवा करत आहेत, त्यांना गुणांच्या संदर्भात शिथिलता देण्याची जी अपेक्षा आहे ती काही चुकीची नाही आहे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे आपण पॉझिटिव्ह घेऊ शकतो. तर जे कार्यरत शिक्षक आहे यांना गुणांमध्ये शिथिलतासुद्धा मिळू शकते, यावर निर्णय होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो. आता बघा, कोल्हापूर प्रकरणातील टी-ई-टी उमेदवारांचा निकाल राखीव. इथं काय झालं होतं तर पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु जेव्हा तपास करण्यात आला तेव्हा पेपर फुटण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कुठल्याही प्रकारचा पेपर फुटलेला नाही आहे असं त्याच्यात निदर्शनात आलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूर प्रकरणातील उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यांची सुनावणी घेण्यात येत असून त्यानंतर संबंधित उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात येत असल्याचे देखील डॉक्टर बेडसे यांनी स्पष्ट केलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे बघा, अजून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, नोटिफिकेशन आलेले नाही आहे. अभ्यासाला सुरुवात करू का?
तर बघा, हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर मागील परीक्षेचा अनुभव तुमच्या पाठीशी आहे. वेळेवर कोणाचीही अभ्यासाची तयारी होत नाही, वेळेवर कोणाचाही अभ्यास होत नसतो. असे म्हणतात की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धात रक्त सांडावे लागत नाही. त्याचप्रमाणे नोटिफिकेशन येईल मग मी अभ्यास चालू करेल, हा भ्रम मनातून काढून टाका. TT सर्वांनाच फेस करायची आहे, त्याला पर्याय नाही आहे. त्यामुळे रोज थोडा थोडा अभ्यास चालू ठेवा. गाफील राहू नका. येणारी TT तुम्हाला पासच करायची आहे, क्वालिफाय करायची आहे. एकदा ही परीक्षा तुम्ही पास केली की तुम्हाला परत ही परीक्षा दिली नाही तरी चालते. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेवर फोकस करा. एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद.